नमस्कार. ईश्वर पिलाच्या आजच्या सेगमेंटमध्ये मी रुपाली चव्हाण तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत एक अशा मैत्रिणीला की जिने लहानपणापासून स्ट्रगल तर केलेलाच आहे आणि पुण्यात आल्यानंतर सुद्धा तिला खूप स्ट्रगल फेस करावा लागला. त्याच्यातून पण ती खचून गेली नाही आणि आज एका नामांकित कंपनीमध्ये एका चांगल्या पोझिशनवरती ती काम करते. आपण तिच्याच तोंडून जाणून घेऊया की तिने हे सर्व कसं काही प्लॅन केलं, कसं काही डिझाईन करून आज ती सेटअप पूर्ण बसवलेला आहे. भेटूया शिल्पा भोसले यांना. नमस्कार ताई. नमस्कार. ईश्वर पिलाच्या ऑफिसमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही मंदिरात जाऊन आले वाटतं? हो, आता नवरात्र आता स्टार्ट झाली आहे. मला आज सुट्टी असते. हो. त्यामुळे म्हटलं देवी मातेचा आशीर्वाद घ्यावा. नाही, हरकत नाही. माझा कुंकू वगैरे या लावण्यावर फार विश्वास आहे. हा, चालेल काय हरकत नाहीये. आज आपल्या मैत्रिणी ज्या व्हिडिओ हा बघणार आहे, थोडं तुमच्या बालपणापासूनच सगळं त्यांना एक कळू द्या की तुम्ही म्हणजे कुठून आहात, एज्युकेशन काय झालं, थोडंसं आम्हाला सांगा तुमच्याबद्दल. नक्की. माझी बालपणाची सुरुवातच खूप चांगल्या ठिकाणावरून आहे. अच्छा. त्यामध्ये तर शंभू राजे तर आहेच आमचे. मी त्र्यंबक राजाच्या नगरीतनं आलेली आहे. माझं त्र्यंबकेश्वर हे बालपण आहे. अच्छा, माहेर तुमचं तिथलं? आणि तिथे अगदी आमचं प्रॉपर त्र्यंबकेश्वर जिथे? ओके. छोट्याशा त्र्यंबकेश्वर मध्ये आमचं घर आहे. तिथे माझं पूर्वजांपासून सगळं आहे, वास्तव्य होतं. बरोबर. त्यामध्ये आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये वाढलो. लहानपण हे सगळं आमचं 15-20 जणांच्या कुटुंबामध्ये गेलं. भावंड? हो, भावंड मला बहिणी आहोत आम्ही 4. ओके. आणि आई वडिलांचं पण जॉईंट कुटुंब होतं. पूर्वीपासून शिक्षण वगैरे हे सगळं त्र्यंबकेश्वरलाच पूर्ण केलं. अच्छा. आणि मग पुण्यात कसे काय आले? पुण्यात लग्न झाल्यानंतर. अच्छा. किती साली? 2015 साली. ओके, बर. मग तुम्ही आज म्हणजे एक सक्सेसफुल आहे आता ज्या तुमच्या फील्डमध्ये, ते मला सांगा की म्हणजे कसं काय तुम्ही तिथपर्यंत पोहोचले? सक्सेसफुल ह्या आजचा सक्सेस आहे, पण या मागचं बॅकग्राऊंड हे काही वेगळंच आहे. कारण लहानपण तर अगदी आनंदात गेलं. मोठे झालो, कष्टाने मोठे झालो. आई वडिलांना मुलगा नसल्यामुळे फार सारखी कष्ट करावी लागली. त्यातूनही मोठे बहिणीपेक्षा जबाबदारी माझ्यावर जास्त. माझा 2 नंबर होता घरामध्ये. पण एक मुलगा नाही, आई वडिलांना या पद्धतीने मी सगळंच हँडल करत गेले. म्हणजे मुलगा बनले तुम्ही? सगळ्याच जबाबदाऱ्या मी माझ्यावरती घेतल्या. आणि त्यानंतर माझं 2015 साली लग्न झालं. पुण्यात आले. पण पुण्यात आल्यानंतरही जो स्ट्रगल होता तो थांबला नाही. तो अधिक वाढत गेला, वाढून गेला. कारण की लग्नानंतरची खूप काही स्वप्न होती, तिथं पूर्ण होण्या अगोदरच ते आहे त्या काळातच विस्कटलं गेलं. आणि काही स्ट्रगल इतके आले की प्रचंडपणे काही गोष्टींना फेस करणं हे मलाही अवघड वाटायला लागलं होतं. पण आई वडिलांकडे मागे न जाता कुठल्या पद्धतीचा मागे पाऊल न घेता मी पुण्यातच राहण्याचा निर्णय घेतला. अच्छा, म्हणजे आहे तो फेज म्हणजे माझी लास्ट मोमेंट अशी होती की मी डायरेक्ट कोमामध्ये असतानाची फेज आणि आजची फेज ही खूप डिफिकल्ट आहे. मग हे सगळं तुम्हाला कसं काय जमलं? म्हणजे हे एक स्वामींचा आशीर्वाद किंवा माझी आध्यात्मिक ते तर पाहिजेच. आणि त्यांच्या आशीर्वादाने आई वडिलांची जी साथ होती, संस्कार होते, या ह्याच्याने मी नवीन गोष्टींचा शिकण्याचा प्रयत्न केला. यामध्ये नवीन शोध घेतले की कोणाशीही पुण्यात ओळख नसताना आपण काय करू शकतो. नाशिक मध्ये तुमचं बालपण इथे? हो, तिथे तर अगदी सगळी ओळख होती ना, इथे कोणीच नव्हतं. बरोबर. पण त्यातूनही काय करू शकते मी चांगलं, कारण आत्महत्या हा पर्याय नाही. तो कुठल्याही व्यक्तीने वापरावा पण नाही अशी माझी इच्छा आहे. खरंच आहे. तोच माझा भाग आहे. माझं हे नवरात्रीमध्ये अशा लेडीज ज्यांनी खूप स्ट्रगल केलेलं आहे त्यांचा आपण जर मुलाखत घेऊन 4 लेडीजला जरी फायदा झाला तरी खूप म्हणजे अचीव्ह केल्यासारखं आहे. नक्कीच. आणि आताही ताई तू आपण या ज्यामध्ये बोलतोय त्यातून अधिक माझी पण कधी गरज पडली की कुठल्या लेडीजला काउन्सिलिंग करायचंय, कोणाला आपल्या डिप्रेशनच्या बाहेर काढायचंय, तर नक्कीच मी तुम्हाला मदत. 100% प्रत्येक कार्यात मी सोबत असेल. आणि तेच मला तुमच्यापर्यंत आज सांगावं वाटलं. मी आज तुमच्या समोर आहे. हो, मला तेच पाहिजे होतं की बाबा तुम्ही तिथे खचून न जाता, आता म्हणजे मला आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे बालपणी पण तुम्ही कष्ट केले, इथेही कष्टच आहेत. त्या परिस्थितीमध्ये राहून जॉब करणं म्हणजे हे फील्ड तुम्ही काय ऍक्च्युअली करता म्हणजे मैत्रिणींना कळू द्या. ऍक्च्युअली फील्ड असं आहे की मी इन्चार्ज आहे, डे केअर इन्चार्ज आहे. ओके. तर त्यापर्यंत पोहोचेपर्यंत पण मी खूप स्टेप बाय स्टेप तिथपर्यंत पोहोचली.
अगदी स्ट्रगल असं होतं की इथे राहण्याचं माझा निवारा पण होईल की नाही, ही सिच्युएशन होती बर त्यावेळेची. तर आई वडिलांकडे सगळं असतानाही परत न जाता मी माझं स्टेप घेतली, मी स्वतःला उभारलं आणि त्यातून मी एकच शिकले की प्रत्येक बाईने पुढे जावं. बरोबर आहे तो स्टॉप नाही. जन्म एकदाच मिळतो. ग्रीन सिग्नल दाखवणारे मार्ग खूप आहेत. खूप आहे. ते आध्यात्मिका तुम्ही स्वीकारा, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. तुम्ही सराउंडिंग काय आहे, हे खूप डिपेंड करतं. आणि मेन म्हणजे आपल्या जन्माचा उद्देश कळला पाहिजे. आणि हा जन्म एवढा सोप्या पद्धतीने नाही मिळाला, तो कोणासाठी का वेस्ट करायचा. बरोबर आहे. आणि आपल्यासाठी चांगली माणसं आहे ना, शोधा, नक्कीच सापडेल. ते दुसरं लग्न पण नसू द्यात किंवा अजून या लग्नाचा काही परिणाम पण आपल्या आयुष्यावर नसू द्यात. लग्न हे छोटं लिमिट कारण झालं, पण जगत वास्तव्य फार आहे ना. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या आडून चॉईस करा. वाईट मार्गावर जाणारे पण लोक आहे, पण चांगल्या मार्गावर गेलं तर तुमचं चांगलं होईल. आज मागे वळून पाहताना तुम्हाला असं वाटतं का, म्हणजे आई वडिलांना असं वाटतं का माझी मुलीला खूप त्रास आहे तिथे, आणि काय वाटतं म्हणजे तुमच्या फॅमिली मेंबर्सला काय वाटतं की फॅमिलीमध्ये सगळे तर आजच्या मोमेंटला तरी हॅपी आहे. आपली मुलगी खूप स्टेबल आहे, किती चांगल्या लोकांमध्ये आहे, चांगल्या पोस्टला आहे, नामांकित कंपनी तेवढ्या मोठ्या पोस्टला आहे. आज ते स्वप्न नव्हतं आमचं की ते येऊन काय करणार. जे करणार होतं ते पूर्ण बिघडून गेलं आणि आयुष्य, पण त्याच्यातून पण हे घडलं. हो, पण आयुष्य संपलं होतं. नवीन उभारणी ही मी माझ्या मनाने घेतली. ती प्रत्येक लेडीजने घ्यावी. आहे दुर्गेची ताकद प्रत्येकीत आहे, ती फक्त शोधायला सापडेल. खरंय, एवढं आहे. खरंय. मग हेच माझ्या मैत्रिणींना एक छोटासा सल्ला द्या तुमच्या मनाचा, की तुम्ही त्या फेज मध्ये होते, म्हणजे लग्न झाल्यावरती लेडीजचं एक हे असतं की ड्रीम लाईफ असतं की असं असं होईल, ते तसंच होईल असं नाही होत कधी कधी. मग त्या कंडिशन मध्ये तुम्ही आजच्या युथला काय सांगाल, तरुण मुलींना काय सांगाल, की त्यामुळे डिवोर्सची केस वाढते. तुम्ही आज सगळ्या याच्यामध्ये खंबीरपणे उभे आहात. डिवोर्स हा पर्याय होता तुमच्याकडे, पण तो तुम्ही नाही अवलंबला, त्याच्यातून पण तुम्ही चांगलं हे केलं, बरोबर. मग आजच्या आपल्या मैत्रिणींना काय सांगाल? नक्कीच सांगेल. आता नवीन पिढी ही नवीन विचारांची आहे, पण कधीही असा पाऊल उचलू नका की पुढे गेल्यावर मागे यायची वेळ येईल. सतत पुढे जाण्याचा मार्ग शोधा आणि मार्ग सापडतात. शोधा म्हणजे सापडतात. दिवस हा पर्याय नाही. कदाचित समोरचा चुकीचा असेल तरी तो बदलू शकतो. कधीतरी आपण कुठे कमी पडू असं असेल तर आपण पण प्रिपेअर होऊ शकतो. बरोबर. नक्कीच आयुष्याला चान्स द्या. आणि कुठल्याही लेडीजसाठी हाच मार्ग सांगेल की कोणीही मागे येऊ नका. आयुष्यात आत्महत्या हा पर्याय नाही, डिप्रेशन हा पर्याय नाही, डॉक्टरकडे जाणं हाही पर्याय नाही. स्वतःला इतकं हॅपी, आध्यात्मिक शक्ती वाढवा. म्हणजे आणि स्वामी म्हणा, ते आहे. तुम्ही कुठलं आराध्य जे तुमचं दैवत आहे आपलं स्वामी, त्यांचं तुम्ही नामस्मरण करा, त्याच्यातून तुम्हाला नक्कीच शक्ती मिळणार आहे. हेच मला सुचवायचं आहे. आणि मला खूप छान वाटलं तुमच्याशी आज गप्पा मारून, आणि तुम्ही जो सल्ला दिला तो नक्कीच उपयोगाला येणार आहे. ईश्वर पिलरच्या वतीने आपण आज तुमचा सत्कार करणार आहोत. आपली ही एक्स्ट्रा मायलर ट्रॉफी आपण तुम्हाला देणार आहोत, आणि अजून तुम्ही पुढच्या तुमच्या अख्ख्या आयुष्यामध्ये खूप उच्च पदावरती जावं आणि खूप यश मिळावं, हीच आमची इच्छा आहे. धन्यवाद.